गुड मॉर्निंग एव्हरीवन. हा आहे आमचा हम्पीमधला तिसरा आणि शेवटचा दिवस आणि हा आहे माझा आउटफिट. आणि इकडे आहे केदार ये. आज पण आम्ही मॅचिंग केलेलं आहे. आज आम्ही मातंगा हिलला जाणार आहोत. जरा हम्पीचा बाजार एक्सप्लोर करणार आणि नंतर वे टू होम. बाय बाय. एखाद्याने प्लेट पकडा. सर मसाला डोसे. आम्ही आता हम्पीमधल्या एका गल्लीमधनं चाललोय. ॲक्च्युली हा हम्पी बाजार आहे. थोड्याच वेळापूर्वी आम्ही नाश्ता केला इथे आणि खूप रिजनेबल आहे. तर एक गोष्ट इथे नाही बस देख चुका. तर इथे एक गोष्ट सांगावीशी वाटते फ्रँकली, की जर तुम्ही हम्पीला ट्रिप करणार असाल तर जरा आसपासच्या एरियामध्ये बघा, जवळपासच्या एरियामध्ये नको. कारण इथे पर नाईट स्टे जो आहे हा 4,000 रुपये सांगितला आहे आणि आम्ही जिथे होतो तिथे आम्हाला खूप कमी दरामध्ये मिळालेलं आहे. ते जरा अलीकडे आहे कारण हां हम्पीपेक्षा. ओके. सो तुमच्यावर आहे, तुम्ही कसं करताय. आता आम्ही जरा बाजार एक्सप्लोर करतो. येस. इथलं मार्केट आणि 1-2 मंदिर आहेत ते बघणार. मातंगा हिल बघणार. बाय. मार्केट इतकं सुंदर आहे. हे बघा, इथे अँटिक्स वगैरे ठेवलेले आहेत. गणपतीची मूर्ती. ज्यांना शॉपिंग करायला खूप आवडतं किंवा अँटिक्स गोळा करायला आवडतात ते घेऊ शकतात इथे. कलेक्शन है, आराम से देख सकते हैं आप. आइए. शूज चलता है बेटा, अभी बारिश का टाइम है तो थोड़ा यहाँ पे निकालो. वेगवेगळी रत्न ठेवलेली आहेत इथे. जोडियक साइन के हिसाब से बना के. अच्छा अच्छा. तूने वो पहना है ना, तेरा उस पे भरोसा है, तू भरोसा. हे आहे नेपाल आर्ट स्टोअर. वेगवेगळे स्टोन्स, ज्वेलरी वगैरे इथे ठेवलेली आहे. अँटिक्सचं स्टोअर आहे. हँडीक्राफ्ट मटेरियल इथे ठेवलेलं आहे. आर्ट गॅलरी आहे ही. इथे बघू शकता वेगवेगळे कपडे ठेवलेत. इथे ज्वेलरीज आहेत आणि इथे मूर्त्या आहेत सुंदर सुंदर. तुम्ही एक अख्खा दिवस शॉपिंगला घालवू शकता, इतकं इथे मटेरियल आहे. विरूपाक्ष मंदिर. परवा आम्ही आलेलो तेव्हा संध्याकाळ झाली होती. आता पण इथे सुंदर अशी गाणी वगैरे चालू आहेत, भजन कीर्तन. हा काहीसा असा परिसर आहे बाजूला. आमची मस्त शॉपिंग करून झाली इथे. केदारला एक गिफ्ट पण मिळालं. शॉपिंगमध्ये फुकट मिळालंय, घेऊन जावा म्हणाले. म्हटलं ठीक आहे. आता विठ्ठल मंदिराकडे चाललोय. बरं, या ठिकाणी अजून एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. तुम्ही जर इथे ट्रॅव्हल करत असाल आणि जर तुम्ही पहिल्यांदा येत असाल तर तुम्हाला रेट समजून घेणं आवश्यक आहे. आम्हाला पहिल्यांदा कल्पना नव्हती, पण ठीक आहे, नो प्रॉब्लेम. फर्स्ट ट्रिपच्या हिशोबाने खूपच चांगला अनुभव आला आहे. असं अजिबात नाही की कशाला केलं वगैरे, आणि खूप मस्त आला आहे फ्रँकली, जेन्युइनली. बट द फॅक्ट इज, इथे तुम्हाला जर तुम्ही एखाद्या लोकल रिक्षावाल्याला विचारलं की दिवसाचे हे सगळं फिरवण्याचे किती रुपये घेणार, तर इथे मिनिमम चार्ज हा 2,500 रुपयापासून आहे. आणि फक्त फिरवणार, माहिती अशी अजिबात नाही. तुम्हाला फक्त ते फिरवण्याचे चार्जेस 2,500 रुपये आहेत. सो बी प्रिपेअर. सगळीकडे राज्याच्या खुणा आहेत आपल्या तिथे. फुलं आणि फळं बघतो. मामाकडे आहे ना झाड.
या साईडला अच्युतराय मंदिर आणि विठ्ठल मंदिर आहे, ते आम्ही आता बघायला चाललो आहे. पावसामुळे चिखल चिखल झाला आहे सगळीकडे, पण इट्स ओके, तेवढं चालतं. कंप भूप मार्ग, रॉक बघा. आणि इथे तुम्हाला एक सरप्राईज मिळणार आहे. ते बघ. हनुमान टेम्पल. हो हो हो. हम्पी इनक्रेडिबल आहे. हा व्ह्यू बघा, समोरून जाऊन दाखवते. नहीं मैं हर साल आता हूँ, 2-3 साल का. व्ह्यू बघा, नदी आहे मध्ये आणि इथूनच चढून जायचं आहे. अगं तिथे हे बघ, बोटिंग. तुम्ही बोटिंग करू शकता तुमची इच्छा असेल तर. व्ह्यू बघा. केदार आणि त्याचं फ्रीज मॅग्नेटचं वेळ. सोवेरियन. ही गुहा बघा कसली आहे. ह्याच्या आतमध्ये मंदिर आहे. हे बघा, हे मंदिर आहे इथे छोटंसं. ಮೆಸೇಜ್ ಮಾಡಕ್ಕೆ ಯಾವಾಗಲೂ ಕೈಯಲ್ಲೇ ಅಲ್ಲ ನಾವ್ ಹಾಕೊಂಡು ಹೋಗ್ತೀವಿ, ಅವ್ರ ಪಾರ್ಟಿ ಹೋಗೋಣ. आई शपथ, काय आहे हे बघा. मंदिराकडे जायचा रस्ता आहे हा. इथे जो मराठी सिनेमा आहे हम्पी म्हणून, त्याचं पण शूट झालंय. ही तुंगभद्रा नदी आहे आणि इथे बोटिंग प्रचंड प्रमाणामध्ये केलं जातं, कारण की प्रचंड प्रमाणामध्ये इथे टुरिस्ट, प्रवासी, भाविक, भक्तिभाविक हे सर्वजण येतात इथे बोटिंग करायला. आणि इथे कोदंडधारी रामाचं मंदिर पण आहे पाठीमागे. असं म्हणतात की इथे लक्ष्मणाने सुग्रीवाला राज्याभिषेक केला होता असं म्हणतात, अशी आख्यायिका आहे. तर आम्ही इथे पाया पडून आलोय मंदिराच्या, नमस्कार करून आलो. मंदिर इथून वरती गेल्यावर अजून एक मंदिर लागतं. रामचंद्र ने वाली को समर करने के बाद इस चेहरे पे सूर्य को पटाख से कर दिया, इसलिए क्या किया इथे वरती अजून एक मंदिर आहे. इथे एक मंदिर आहे. आम्ही आता इकडच्या मंदिरात चाललोय आधी. ಅಲ್ಲ ಈಗ ಸಂಬಂಧಿಕರು ಬಂದಿರ್ತಾರಲ್ಲ, ಅಮ್ಮ ದುರ್ತಕ್ಕೆ ಬರಲ್ಲ, ದುರ್ತಕ್ಕೆ ಹಡಪನಹಳ್ಳಿಗೆ ಹೋಗ್ತೀವಿ, ಹೊತ್ತ ಆದ್ಮೇಲೆ ಬರ್ತೀವಿ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಆವಾಗ याचं नाव हनुमान मंदिर आहे. इथे इतकी मंदिरं आहेत की ॲक्च्युली तिथे गेल्याशिवाय लक्षात येईना कोणत्या देवाचं मंदिर आहे ते. आणि दुसरी गोष्ट की आम्ही प्लॅन तर केला होता की जितकं जास्त होईल तेवढं फिरायचं, बघायचं वेगवेगळ्या ठिकाणी. खरं हे संपतच नाहीये आणि याचा ॲक्च्युली आम्हाला आनंद होतोय की खरं म्हणजे नवीन नवीन कंटाळा येत नाही आम्हाला. कंटाळा येण्याचा प्रश्नच नाही, कारण जितकं नवीन नवीन ठिकाणी आम्ही एक्सप्लोअर जातो करू आणि तेवढं बरंच काही बघायला मिळतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कुठल्याही मंदिराची वास्तुकला किंवा शिल्पकला म्हणा ही एकसारखी नाही आहे, वेगवेगळ्या प्रकारची आहे. आता तुम्ही इथे जर समोर पाहिलं तर तिथे 2च मिनटं, ओके, तिथे जर त्या शिल्पामध्ये पाहिलं तर शेषनागाच्या शय्येवरती तिथे
विष्णू विराजमान झालेले आहेत ते तिथे करून ठेवलं आहे आणि थोडंसं आतमध्ये त्या मंदिरामध्ये जावं लागेल. भगवान विष्णूंची मूर्ती आहे इथे. इथल्या खांबांवर बघा शिल्प कोरलेली आहेत वेगवेगळी. प्रत्येक खांबावर काहीतरी शिल्प आहेत. मत्स्य. आम्ही आता अच्युतराय टेम्पलकडे चाललोय. आणि तुम्ही इथे बघू शकताय हा जो एवढा प्रेम ॲसेस आहे ह्याला म्हटलं जातं अच्युतराय बाजार. ठीक आहे, आपल्याकडे जसा आठवडी बाजार असतो त्याप्रमाणे इथे सगळा बाजार भरायचा. त्याच्याबद्दल तिथे पाठीमागे लिहिलेलं आहे अच्युतराय बाजार म्हणून, त्यावरनं हे कळालं आहे. सो इथे हे सगळं व्यापाराचं वगैरे कामकाज चालायचं. आपण आता मंदिराकडे चाललो आहे. अच्युतराय टेम्पल. मी आता अच्युतराय मंदिराच्या आतमध्ये चाललोय. मूर्त्या लपून ठेवाव्या लागलेल्या ना, अभ्यास करून ठेवायला. अच्युतराय टेम्पल आम्ही बघितलं आत्ता. आणि आता आम्ही इकडनं मातंग हिलकडे चाललो आहोत. हा त्याचा रस्ता आहे. इथून वरती जायला पायऱ्या आहेत, तिथून जायचं. हा आहे मातंग पर्वताकडे जायचा रस्ता. कसं वाटतंय पर्वताची चढाई करताना? छान वाटतंय? पहिल्यांदा मी एवढा ट्रेक केला असेल, पण भारी वाटतंय. जवळपास पोहोचलोय आम्ही हिलवर. बघू शकता इथले दगड. हे वाईल्ड लाईफ सफारीपेक्षा डेंजर आहे. हे इथनं आम्हाला चालत जायचं. इथनं आवाजातला कंप जाणवत असेल. इकडून काहीसा असा नजारा दिसतो. कशा आहेत उंच उंच वरती वरती अशा जाणाऱ्या. इथून अजून चालत जायचं या पायऱ्यांवरून. आणि इथे केदार घामाने डबलबलेलं. कसं वाटतंय? मस्त, छान, अमेझिंग एक्सपिरियन्स आहे खरंच. इथे पुढे गुहा आहे. आम्ही वरती आलोय हिल पॉइंटला. इथे बघू शकता सगळं साम्राज्य दिसायला लागलं त्यावेळेचं.
मातंग हिल, अच्युतराय टेम्पल सगळं बघून झालंय हां. आणि आता चाललोय आणि आणि मोठा पाऊस पाऊस पडतोय. पडायला लागलाय. खूप पाऊस पड हे बघा. पावसात पण बोटिंग करतायत काही जण. सो म्हटलं जाऊया. त्रिशूल मल्टी क्युझन रेस्टॉरंट हे आमचं लास्ट मील असणार आहे इथे हम्पीमधलं. इथे आम्ही आता जेवायला थांबलोय. हा हॉटेलचा व्ह्यू आहे. सुंदर सुंदर पेंटिंग्स लावल्या तिथे त्यांनी. हे बघा. पाऊस पण आता थांबलाय. 2 पद्धतीचे सिटिंग एरिया आहे. तुम्ही चेअरवर पण बसू शकता आणि इथे असं त्यांनी गाद्या टाकल्या आहेत ज्यांना खाली बसून जेवायचं त्यांच्यासाठी कम्फर्टेबली. हे यांचं मेनू कार्ड. केदार लास्ट मील आहे आपलं. आता जाणार आपण. कसं वाटतंय? छान वाटतंय. पावसाने मस्त आनंद दिलाय त्यामुळे खूप बरं वाटतंय. आणि आता ऊन पडतंय, आता परत पाऊस पडतोय. कसा होता एक्सपिरियन्स तुझा? छान होता. छान, मस्त, अतिशय छान. एक चपाती आणि आलू मटर मागवलं होतं ते आलेलं आहे आणि आता राईस पण येईल. इथे राईस पण आलेला आहे आमचा, भाजी, चपाती. आता जेवणार. आर्ट आणि बुक स्टॉलमध्ये आलो आहे आत्ता. इथे पण वेगवेगळे अँटिक्स वगैरे ठेवलेत त्यांनी आणि पलीकडच्या साईडला पुस्तकं आहेत. इथे अगरबत्त्या, धूप वगैरे सगळं ठेवलेलं आहे आणि इथे बघा पुस्तकं आहेत वेगवेगळी. ज्यांना आवडतं पुस्तक वाचायला. इथे फ्रीज मॅग्नेट्स आहेत खूप सारी. बाय बाय हम्पी. सगळी माडाची झाडं आहेत तिथे. वी विल मिस यू. ही आमची परतीची बस आहे, मालकी ट्रॅव्हल्स. आणि ही अतिशय चांगली आहे. एकदम मस्त दिला इथे. इथे तुम्ही बघू शकताय खूपच जबरदस्त आणि एकदम असं स्मूथ सिटिंग आहे यांचं. स्लीपर बस आहे आमची आणि एक कर्टन्स पण आहेत. ओके, सो खूप छान आहे, मस्त आहे एकदम. आणि परतीचा प्रवास पण आमचा बेस्टच होतोय. त्यामुळे आतापर्यंत आमची जशी ट्रिप झाली आहे त्यापेक्षा तरी म्हणजे इतकं खूप छान वाटायला लागलंय. थँक्यू. आम्ही आता चाललोय परत गावाला. आणि एसी पण आहे, ते एसी पण आहे. एसी बस आहे. छान आहे. छान आहे. अशा पद्धतीने आमची हम्पीची ट्रिप कंप्लीट झालेली आहे आणि आम्ही आता चाललोय आमच्या घरी. बाय बाय हम्पी.